सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत शिरपूर येथील किसनराव भातकुलकर आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे. त्यांना जे काही त्यांच्या आयुष्यात समर्थ लहानूजी बाबांचे दर्शन घडले आहे, अनुभव आहेत, ते आपल्याला लहानूजी स्वानुभवला सांगणार आहे. काका जय गुरु. जय गुरुदास. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. कृष्णा माधवराव भातकुलकर, मूळचे राहणारे शिरपूर बुकी. अच्छा. तर तुमच्या जीवन प्रवासात तुम्हाला आलेले लहानूजी बाबांचे अनुभव सांगा. लहानूजी बाबाला मी लहानपणी मी तिथं जात असतो. जाताना मी त्यांना पाहिलं. हो आमच्या वडिलाला त्यानं प्रसाद दिला आहे. हो काय. आमच्या वडिलाला का जा ते हे मटके काही वाहू नको, तू ये भलंच भलं होईन, इतकं त्यांना सांगितलं. मटके म्हणजे कायचे? आम्ही कुंभार समाज. कुंभार. हा, कुंभार समाज असल्या कारण ते डुकर मटके नेत होते. हो हो. त्यांना मग त्यानं आशीर्वाद देऊन हे सांगून दिलेलं आहे का हे काम तू करू नको, हो. तू भलंच भलं होईन असं. आमच्या वडिलाला. मग तेव्हापासून कोणतं काम करायला लागले? तेव्हापासून फक्त मग आम्ही शेतीत घुसलो, त्यांना सुधरून घेतलं. असं असं. हो का. नाही ते पहिले 6 क्विंटल 5 क्विंटल कापूस होत होता, आता भरमसाठ कापूस पिऊन राहिला. किती एकर शेती आहे? माझ्यापाशी 8 एकर शेती आहे. हो का. ओलीत आहे. पोलीस त्याची. असं का. बरं, तुम्ही सोबत तिला आणखी कोणतं स्वयंपाकाचं काम करता का? स्वयंपाकाचं काम करतो, हे कसं शेतीचं काम कसं करतो. कसं कोणतं? स्वयंपाकाचं म्हणजे संपूर्ण काम, हो का. म्हणजे जे Order हॉटेलात घेत- जे माल निघत असेल हे पूर्ण काढतो मी. ऑर्डर घेता का मग? हा हा ऑर्डर घेतो. असं काय. ऑर्डर म्हणजे कोण का मी गुरुवारच्या गुरुवारी हो काटणकरच्या दुकानात कारागिरी करतो. हो का. मला रिकामं गमत नाही. असं असं. कारागिरी करता कारागिरी गुरुवारी करतो. आरवीला? आरवीला. कुणीकडे आहे ते दुकान? हे आपल्या शिव मंदिराच्या चौकीवरती आहे. अच्छा असं. शिव मंदिराच्या चौकीवर तिथे सुद्धा काम करता. कारागिरी करतो मी. बरं, धान्य गोळा करण्याचं काम सुद्धा करता तुम्ही? धान्य नाही करलं. धान्य नाही केलं. नाही. बरं, तुमचा यावर्षी जे सेवेकऱ्यांचा सत्कार आहे त्यामध्ये सत्कार सुद्धा झाला. हो तो टाका. कोणत्या कारणास्तव झाला बरं? कारण असते विशेष स्वयंपाकाला कार्य? मी तिथं दरवर्षी करून राहिलो म्हणून मी सत्कार केला त्यानं. म्हणजे संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा आहे ते तुम्ही सेवा देता का? शेवा स्वयंपाक शेवा विभागात? दोन दिवसची शेवा राहते. कोणत्या उत्सवात? आपलं हे एक राखी पौर्णिमेला, हा. एक त्याच्या अगोदरला कोणता येतो तो शिवरात्रीचा शिवरात्री पारण्याचा. जन्मोत्सव. हो. या दोन्ही याच्यात सेवा देता का? 2 दिवसासाठी, बरं बरं. रात्र दिवस एक हो काय. म्हणजे स्वयंपाक विभागात सेवा देता. शेवा, पूर्ण शेवा. असं काय. बरं, आणखी तुम्ही एक श्री संत सतीमाय अनुसया माता अनुसयामातापाशी संस्थान, जाऊन पूर्ण पारडशिंगा, पारदर्शन केलंय. इथे सुद्धा कशी सेवा आहे तुमची? तिथं म्हणजे हे टाकरखीचे लोक जाते. बरं. आता अनुभव मला जास्त असल्या कारणाने ते मला सोबत नेते. हो का. हो. स्वयंपाक 25-30 विभागातले? किलो. हा? म्हणजे जे लहानूजी महाराज स्वयंपाक मंडळ आहे हो, ते लोक टाकर- नेते का टाकरखेडचे. तुम्हाला? असं काय. हं. ते जात असते जात तिथं? असते तिथं. असं का. तेव्हा तुम्हाला नेत असते? त्याले ते आम्हाला बोलावतेच. हां. न जागेन मला पत्रिका येते पारडशिंग्यावर? पारदर्शनवरून. बापरे. न तशी टाकरखेडची पत्रिका येते. हो. अशा पद्धतीची एक सेवा कार्य सेवा- तुमचं सुरू सेवा. आहे. असं काय. म्हणजे आपल्या कोणत्याच्याकडून माझ्या घरी 5 लाखाची चोरी झाल्यानंतर साहेब, कधी झाली, कशी झाली होती? 6 वर्ष झाले, आता 5-6 वर्ष झाले. कशी काय? ते आले, मुलाला चाकू लावून दिले, मुलाला आणि सुनेला, कधी रात्रीच्या वेळेस? रात्रीच्या वेळी 1-1.5 वाजताच्या फिरत. बरं. मी घरीच होतो, माझी पत्नी घरी होती, मुलगाही घरी होता आणि सून बी घरी होती. म्हणजे दरवाजा उघडला का नाही तुम्ही? नाही नाही, कुलाबा काढून घेतला त्यानं. काढून घेतल्यानंतर हे चोरी केली त्यानं, आम्हाला पाहून घेतले. मुलाला सांगितलं का तुझे आईबाप मारून टाकले. हो मारल्यानंतर तो मुलगा घाबरून गेला. हो. घाबरल्यानंतर हे अर्धा तास चोर घरात राहिले. बरं. चोरी झाल्यानंतर मी लागन तर 3 एकर शेत घेतलं. म्हणजे पैसे घरी होते का एवढे मोठे? पैसा म्हणजे 1.5 लाख रुपये माझा वापरण्यासाठी होताच. बरं. न 3-3.5 लाखाचं सोनं होतं. 5-6 वर्ष आधी चोरी झाली काय? चोरी झाली. बापरे. सापडले नाही चोर? नाही सापडले नाही. तरी मी या पैशाला गम नाही मानलं साहेब. हो. नाही देणारा. त्याच्यानंतर कुठं शेत कुठं घडलं? शेत काय हो. शिरपूरलाच घेतलं मी. हो काय. मिस्कनच्या चोरी झाल्यानंतर कोणत्या वर्षी? की आता असं समजा काही 6 वर्ष झाले पूर्ण. म्हणजे त्याच चोरी झाल्याबरोबरच घेतलं समजा? चोरी झाल्याबरोबर दुसऱ्याच महिन्यात घेतलं मी शेत. हो काय. म्हणजे 12 लाखाचा प्लॉट विकला. हं. तो पार्टनरशिप होता. हो. पार्टनरशिपमध्ये 6 लाख त्याला देऊन दिला. 6 लाखात माझ्यापाशी असल्या कारण मी ह्या खेळ केला. मग शेत घेतलं. शेत घेतलं. बाबाजीनं बुद्धी दिली. बाबाजीने बुद्धी दिली, मी घेतलं. असं काय. म्हणजे तुमच्या कुटुंबावरती बाबाजीची पहिलेपासून कृपा? त्याच्याच आशीर्वादानं
आम्हाला शेत घाललं आहे नाही तर काही बरोबर. तुमच्या वडिलांचा घेणं नव्हतं शब्द बाई. दिला बाबाजीनं आणि तुम्ही सुद्धा तन्मयतेनं बाबाजीचं करत त्यांना असता. काम करतो बरोबर. त्यांना काम करतो तर ज्या पद्धतीचं तिथे लहानूजी प्रसादालय आता एक तयार होऊन राहिलं, श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे. टाकरखेडा. कारण का यावर्षीचं जे अन्नदान सेवा झाली तिथे हो ना या जन्म उत्सवामध्ये, तर त्या पायवावरच झाली, त्या जोत्यावरच झाली. झाली का नाही? तर ज्या पद्धतीचं तिथे अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा हे शाश्वत, एक अन्नदान शाश्वत योजना आहे. अन्नदानमध्ये एक नाव आहे ना आमच्यावाले हो, आईचं आहे, माझंही आहे, बरोबर आहे. मुलाचंही आहे. तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना एक असं आवाहन करू इच्छितो की लहानू प्रसादालय जे आहे ही भव्य दिव्य इमारत संस्थांना हाती घेतलेली आहे. तर त्या संस्थांकरता सुद्धा आपण फुल नाही फुलाची पाकळी बा ह्या योजनेला सुद्धा तिथं माझी हातभार मशीनच राहायचं ना जेसीबी केला पाहिजे. हो काय? जेसीबीने माझं पूर्ण काम ते जेसीबीने केलं स्वतःच्या. असं असं एक सेवा ते चालूच ही आहे सेवा समजा आहे. तुमची. मुलगा करते ती सेवा. हो, नाही तुम्हाला नाही, इतर भक्तांना सुद्धा मी सांगू इच्छितो हो, की हो. बा फुल नाही फुलाची पाकळी त्या कामामध्ये आपण सहयोग केला पाहिजे, केलंच पाहिजे. जेणेकरून पुढच्या पिढीसाठी आपल्या सोयीचं होईल, हो ना सुख सुविधा होईल, तिथे राहायची इच्छा होईल, बरोबर आहे. आहे की नाही संस्थांना. तर या पद्धतीचं एक आव्हान सगळ्या लहानू भक्तांना करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ठीक आहे. जय गुरु, जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.